की आपल्याला सगळ्या वातावरणाची सवय आहे. मायबापाच्या घरी AC पाहिला नाही, त्यामुळे डिंगी काही मारता येत. जेवणात आम्ही कंदमुळे खाणार आहे. अबे साले. हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो कशा आहात सगळे? होप सो सगळे स्वस्त असेल. तर माझा थोडा अवतार इग्नोर करा. मी आंघोळ केली, थोडा वेळ झाला. आंघोळ वगैरे झाली माझी आणि आणीचं वगैरे सगळं करून झालं. पहिले तर आधी सगळ्यात आधी तिचं करावं लागतं मला, मग नंतर माझं बघावं लागते. आज केस धुतले होते तर सुकवायला पण वेळ मिळत नाही. सगळ्या मॉमची हीच कंडिशन असेल, कारण बाळ झाल्यावर स्वतःकडे बिलकुल लक्ष नसतं. मला इव्हन माझं क्रीम रुटीन वगैरे सगळं गेलं तिकडे. सरळ भाषेत म्हटलं तर चुलीतच म्हणू शकतो, कारण काहीच नाही लावायला मिळत, ना मॉइश्चरायझर ना काही, केसांना कंगवा नाही लागत दिवसभर. म्हणजे अशी सिच्युएशन झालेली आहे. कारण तिचं जी काही सगळं तिच्यावर फोकस असतं की तिचं व्यवस्थित झालं पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी तर नंतर होतच राहील. सो तिचं सगळं आवरून दिलं. सगळ्यात आधी तर आम्ही तिचंच आवरून देतो सगळं, आंघोळ, जेवण, शिवी सगळं काही, आणि देन तिला झोपून देतो नीटली. मग आपले कामं जे काही आहे ते करत बसते. तर स्वयंपाक वगैरे सगळं झालं. आज गौरवला सुट्टी पण होती. गौरवला आज ब्रॉडबँड फिक्स करायचं आहे, जे की त्यांनी न्यू ब्रॉडबँड बोललं, जे या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. त्याचं अनबॉक्सिंगसुद्धा करायचंच आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आम्ही. तर गौरवला आता काम दिलं आहे मी, ग्लास डोअर क्लीन करायचं बाल्कनीचे, कारण खूप डर्ट बसली होती. तर खूप नाही, पण मी वरच्यावरच क्लीन करते. पण आता असं झालं, एवढ्यात मला वेळ बिलकुल मिळाला नाही. आणीचं जे काही सॉलिड सुरू झालं तेव्हापासून तर मला बिलकुल वेळ नाही. माझी रात्र पण खराब आहे. आय सर्कलवरून कळत असेल तुम्हाला की मला रात्रीचं जागरण पण मस्त चालू आहे माझं. तर ठीक आहे, काही हरकत नाही, काही दिवसाची गोष्ट आहे. हेच दिवस परत येणार पण नाही आहे. तिचे सगळं जो काही तिचं करणं आहे हे सगळं नंतर काही दिवसानंतर ती स्वतः करायला लागेल, सगळं काही जेवण वगैरे. त्यामुळे ठीक आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज, कारण हे दिवस परत येणार नाही. हे जगायला मिळत आहे, तेच खूप मोठे एक नशीब म्हणावं. तर काही हरकत नाही. तर गौरवला मी दिला आहे आता ग्लास डोअर क्लीन करायला. तो बोलला की मी तोपर्यंत तू जेवणाचं काढ, मी ग्लास डोअर क्लीन करतो. सो ते करत आहे. तर त्यानंतर आम्ही अनबॉक्सिंग करू. आज एक राऊटर आहे जे की आम्ही घेतलेलं आहे ऑनलाईन, ते रिसीव झालेलं आहे. तर त्याचं आम्ही अनबॉक्सिंगसुद्धा करणार आहे. आणि त्यासोबत आज इन्स्टॉल पण करायचं आहे ना राऊटर आपण. तर आता क्लीन करत आहे आणि आम्ही आता जेवण करून घेतो. देन त्याच्यानंतर तुमच्यासोबत सगळं काही शेअर करतो की काय आहे ते वगैरे, कसं कुठलं राऊटर घेतलं आहे वगैरे. सो ब्लॉग लास्टपर्यंत बघा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मी इकडे आज डाळ भाजी बनवलेली आहे जेवणामध्ये, जसं आणि चपाती आणि भात. तर चल, तुझं झालं का? अबे साले. तुझं झालं असेल तर जेवायला चल, कारण ती झोपलेली आहे तिकडे बेडरूममध्ये. आणि ती जर उठली तर मग, आणि उठल्यावर आमचं जेवणसुद्धा नीटली होत नाही. आम्हाला TV सुद्धा बघायची परमिशन नाही आणीमुळे, आम्ही बघत पण नाही. तर चलो, आता थोडंसं TV बघत जेवण करून घेतो. काहीच आपलं आज राऊटर इन्स्टॉल होईल, जे किती दिवसाची इच्छा होती की ते राऊटर घ्यायचं आहे म्हणून. चला, आता आमचं जेवण झालं आणि आम्ही इकडे TV बघत आहे हेडफोन्स लावून, कारण आणि दोन वाजल्या सुट्टी असून आज एवढा वेळ झाला आहे. आत्ता जेवण झालं आमचं दोघांचं, आणि ती अजूनही झोपलेली आहे. समोरून आम्ही हेडफोन्स लावून TV बघतो आहे. नाही तर ती उठली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज SBIचा सर्व्हर पूर्ण जॅम आहे. हो. मी दोनदा त्या दुकानात हे जे स्लीव्ज आणायला गेलो होतो मी राऊटरसाठी. तर एकदा पहिले गेलो तर सर्व्हर बंद असणे, पुन्हा वापस आलो, ATMमध्ये गेलो, ATMचा सर्व्हर बंद, सगळं पूर्ण SBI स्टॉप आहे. म्हणजे विचार करा, जर एखादा इमर्जन्सी असेल तर काय प्रॉब्लेम होईल यार. बाकीच्या म्हणजे बँकेत SBIचंच अकाउंट असेल आणि कॅश जर त्यात असेल तर. सगळ्या बँकेत चालू होती. पण SBI अशी बँक आहे 99% अकाउंट असतात लोकांजवळ राहतात. जाऊन झालं असेल का मग कॅश परत? काय माहिती, 12:30चा टाईम दिला होता, 2 वाजले, मे बी झालं असेल. तर चलो, आज ते इन्स्टॉल फायनली आज आपलं राऊटर इन्स्टॉल होईल, जे की मी घेतलं होतं. म्हणजे खूप दिवसापासून हिला म्हणतो तुम्ही की राऊटर घ्यायचा, एक राऊटर घ्यायचा. हो, पण कसं काही गोष्टी आम्हाला वेळ आल्यावरच घ्यावं लागलं आहे. जेव्हा म्हटलं तेव्हा झालं नाही. राऊटर थोडंसं महाग होतं म्हणून थोडंसं वेळ लागला घ्यायला, कारण की हे टॉप मॉडेल आहे याचं. मी पण अशा गोष्टीसाठी नाही म्हणत नाही गौरवला, कारण कसं असतं, त्याच्या ऑफिससाठी खूप मस्ट आहे वायफाय. सो त्याच्यासाठी आम्हाला असं वाटते की बेडरूममध्ये गेल्यावर पण सिग्नल नव्हती, विषयच होता, भरपूर प्रॉब्लेम होता इथे. तर मला नाही वाटत की आता जॉबच्या ह्याच्यामध्ये कोणता प्रॉब्लेम आला पाहिजे, म्हणून आम्ही हे राऊटर घेतलेलं आहे.
टॅप लिंकचं ना, टीपी लिंक. टीपी लिंकचं. आणि जबरदस्त राऊटर आहे आणि याच्यामुळे पूर्ण आपल्या घरामध्ये सिग्नल पोहोचेल. आपला कॅमेरा पण आणि याच्यावर फोन पण जो लँडलाईन फोन असतो आणि लँडलाईन फोन पण घेऊ तो आम्ही. पण आम्ही इथे कनेक्ट करू करून शकतो. तर आम्ही फोन लँडलाईन फोन पण घेणार आहे. आणि कसं म्हणजे लगेच मी कधी कधी ते रिचार्ज राहत नाही तर तो फोन ऑलरेडी चालू राहील ऑलवेज, टेन्शन नाही आहे. आणि रिचार्ज पण खूप वाढलेला आहे खूप guys. वाढलं आहे भयंकर. पण काय करणार, नाही इलाज, रिचार्ज करावाच लागतो. एक व्यक्ती बाहेर गेला तर दुसऱ्या व्यक्तीला रिचार्जची गरज पडते. काही सामान सांगायचं असलं तर फोन करावा लागतोच. आता विदाऊट फोनने कोणते कामं होत नाही, पहिल्यासारखं राहिलं नाही. आणि इव्हन OTP सुद्धा येत नाही रिचार्ज नसला तर OTP सुद्धा. मला एक पार्सल होतं जे की रिटर्न करायचं होतं, त्याच्यासाठी सुद्धा OTP पाहिजे होतं. तर म्हटलं काय करू, तर मग शेवटी मला रिचार्ज करावं लागलं, नो ऑप्शन. इकडे तुम्ही अनबॉक्सिंग दाखवते मी. सो गाईज असं काही रिसिव्ह झालेलं आहे आणि यामध्ये एक इन्व्हलप आहे ज्यामध्ये डिटेल्स माहिती दिलेली आहे. कसं कॉन्फिगर करायचं आहे हे सगळे डिटेल्स दिले याच्यामध्ये. आणि हे राऊटर असं आहे फक्त एका ॲपवर कॉन्फिगर होतो, जे की एजीनेट म्हणून जे याचं स्पेशली टीपी लिंकचं जे ॲप आहे त्यांनी कॉन्फिगर होते. डब्यात हा बॉक्स भेटलेली, बॉक्समध्ये आहे हा पॅकिंग छान आली, पण पॅकिंग मस्त आली. की चार्जर आहे त्याचा, लाईट आपण ॲमेझॉनवरनं घेतलं ना. ॲमेझॉन नाही, एफ जी स्टोर आहे मुंबईचा. अच्छा, त्यांच्या हे भेटलं. आणि हे राऊटर जसं आपण काढतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 अँटिनाज आहे या राऊटरला. सो याच्यानंतर सांगतो मी. सोबत एक केबल भेटला आहे फक्त, बाकी काही नाही. आणि हा खाली डब्बा आहे. हे ठेवून साईडला आपण. आणि आता या राऊटर आपण करू अनबॉक्स. तर हे असे अँटिनाज ओपन करून टाकू. बीम फोमिंग टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये. 2.5 GHz आणि 5 GHz हे सोबत काम करतात. अमोल सर वायफायचा कॉल आला आहे. आपण होतो आता त्यांचाच फोन आला होता, त्यांचाच कॉल. हां, आता तर त्यांचाच कॉल आला होता की आपल्याला हे राऊटर सेटअप करायचं आहे. ते येणार आहे का? ते येणार. तर चला आज आपलं काम होऊन जाते, राऊटर सेटअप होऊन जातं. तर हे राऊटर आहे. त्यांना ते वायर व्यवस्थित करायला लावशील म्हटलं. 4 अँटिनाज झालं. इथे 4 लँड पोर्ट दिलेला आहे. लँडलाईन पोर्ट आहे हा, जिथे आपण BSNLचा तो पोर्ट आहे RJ45, तो आपण इन्सर्ट करू शकतो. आणि हा USB थ्रू जर काही आपल्याला नेटवर्क क्रिएट करायचं आहे तर ते करू शकतो. आणि हे पॉवर आहे. आणि 4 अँटिनाज आहे. आपल्या बाहेरच्या कॅमेऱ्याला सुद्धा परफेक्ट एकदम. कॅमेऱ्यासाठी पण वायफाय डिस्कनेक्ट होणार नाही, कारण आमचं असं बऱ्याचदा झालं आहे की आमचा कॅमेरा ऑफ झालेला आहे वायफायमुळे. आणि जेव्हा गरज होती तेव्हाच त्यासाठी. आणि हा टीपी लिंक ब्रँड आहे. तर परफेक्ट आहे एकदम राऊटर. मी खूप रिसर्च केली या गोष्टीवर की लागू शकेल का नाही लागू शकेल. आणि इथे बघा हे लाईट्स दिलेले आहे सगळे, आणि बाहेरूनच सगळे लाईट दिसतात, म्हणून काही टेन्शन नाही. याचं पी नंतर खोलणार मी, आता खोलणार नाही. सो असं राऊटर होतं आमचं हे. आता हे आज इन्स्टॉल करून घेणार आहे मी. सो फायनली खूप दिवसाची इच्छा होती की एक परफेक्ट राऊटर जे आपण लॉंग टर्मसाठी यूज करू शकतो, कारण की वायफाय 6वाला आहे. आणि तुला ऑफिससाठी गरज पडतेच ना, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. हां, तर हे वायफाय 6च्यात Gbpsची स्पीड आहे आपल्याजवळ. तेवढा प्लॅन तर नाही आहे, पण लेट्स सी फ्युचरमध्ये पाहू. कसं आहे ना, पुढे जाऊन पण आम्हाला वायफायचं जास्त काम पडेल आणि मुळे पण. आणि सोबत गौरव वर्क फ्रॉम होम आहे परमनंट. त्याच्यासाठी मी स्लीव्ज बोलवली आहे मी. हो, त्यासाठी आता आम्ही एक स्लीव्ज बोलले प्रॉपर बाल्कनीमध्ये एक व्यवस्थित. एवढ्या महागाचं घेतलं तर ऑब्वियस आहे त्याच्यासाठी थोडा खर्च करणं बनतेच. सो म्हणून आम्ही एक स्लीव्ज बोलवली आहे ग्लासवाली, जी आणली आहे इथून शॉपमधून. गौरव गेला होता थोड्या वेळ आधी, तर घेऊन आलेला आहे. ते काय बरोबर एक्झॅक्ट त्याच्या मेजरमेंटने आणली आहे त्यांनी. ही बनवलेली होती की रेडी? तर ही 12 ग्लास किती ब्रॉड आहे रे. मला अशीच एक टीव्हीच्या वरती पाहिजे. तर
12x6चा आहे आणि त्याचे हिंजेस दिलेले काही आपल्याजवळ तर हिंजेस लावून आता कसं बाल्कनीमध्ये जास्त पसारा ठेवण्यापेक्षा पसारा घाण नीटली दिसते. व्यवस्थित ठेवायसाठी आणि स्लीव्ज त्याचे सगळे बोलवले. गड्डे वड्डे सगळे बुजवायचे आम्हाला. तो म्हणजे एक बाल्कनी आपली कोणी जर आलं घरी पाहुणे तर एकदम क्लीन दिसायला ॲक्च्युली ते ठेवायला पण प्रॉब्लेम आहे, कारण आहे. ठेवायला काही ऑप्शन नाही, Option म्हणून नाही, बाल्कनीमध्ये म्हणून ते हेच बसवायला. लावावं लागेल स्लीव्ज. कुठे दुसरीकडे ठेवू पण नाही ठेवू शकत पण ना. नाही शकत. आणि एवढं महागाचं राऊटर तर म्हणजे ते फुटून पडून फुटलं वगैरे नाही पाहिजे किंवा काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, म्हणून मग एका स्लीव्जमध्ये इन्व्हेस्ट करावं लागलं. ते 300-400 लागतील. 400. तर राऊटर इन्स्टॉलेशनवाले येणार आहे, मला म्हणजे वाटलं तू बोलणार नाही. सेटअप करून देण्याला. ते सेटअप झालं आपण आणि संध्याकाळी मग आपण ते ड्रिल वगैरे Drill करून घेऊ, वाले. एकदम परफेक्ट लावून टाकू. आणि मला आज सुट्टी कर्टन पण आहे. लावून देशील कर्टन पण बाल्कनी? सांगितलं ना त्याला, आणि ते कर्टन. फ्रेम पण लावायचे आहे मला. तर आजचा दिवस म्हटलं सुट्टी आहे, चला सुट्टीत काही काम करून घ्या, की उद्या इंटरनेटची गरज पडेल. सो ते काम होणार नाही उद्या तसे पण काम होणार नाही, तर म्हटलं चला आजच करून आणखी घ्यायचं. पण कामं होते करायचे, पण जसं की तुम्हाला माहिती आहे, एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते कुठले कामं करायचे म्हटलं तर पैसा पैसा. मस्त सांगले तर पैसा. तो तुम्हाला माहिती आहे आता कुठे गुंततो आहे, कारण आणीचे खूप खर्च आहे दवाखान्याचे. असे अदर खर्च नाही आहे, त्याचे मेडिसिन्स वगैरे सेट लावून ठेवावं लागतं. आणि सोबत आता AC पण झालं, एवढं महागाची AC झाल्यावर एसी झालंय महत्वाची ऑब्वियस आहे, मग EMI पैसे वगैरे ते कुठेतरी लागतात. म्हणून मग माझे काही कामं आहे जे मला करायचे फ्लॅटमधले, ते सुद्धा मी थोडं हळूहळू करेल. आमचा फ्लॅट छोटा आहे, पण एकदा तुम्ही याल ना, एक नीट अँड क्लीन दिसेल खूप. जे की आमच्या दोघांचे विचार सेम आहे, म्हणजे परफेक्ट दिसायला पाहिजे. छोटा जरी असा काऊन नाही, पण परफेक्ट सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. तरी आमची इच्छा होती खूप दिवसाची AC घ्यायची, पण आणीमुळे तो पॉसिबल झाला. नाही तर तसं पण आम्ही घेणार नाही. आम्ही आमचे दिवस काढले असते बरोबर कूलरमध्ये, आणि आतापर्यंत काढले आम्ही So, आम्हाला अजूनही त्या AC मध्ये गोष्टीचे बसत नाही regret जास्त, कारण तसं पण बेडरूममध्ये नाही बसत. फक्त आणीसाठी लावतो. रात्री. घर थोडंफार थंड होतं. इकडला तर एरिया होतो थंडा, सगळं थंड होतं. तसं काही प्रॉपर AC लावून आम्ही बसत नाही, आम्हाला पण आवड नाही आहे. आपण डाऊन टू अर्थ लोक आहे, आपण आधीपासून आपल्याला ACची सवय नाही आहे, त्यामुळे नो AC. आपल्याला सगळ्या वातावरणाची सवय आहे. मायबापाच्या घरी AC पाहिला नाही, त्यामुळे डिंगी काही मारता येत नाही. आपणही काही घरी AC पाहिला नाही. आपण पहिली गोष्ट आणि म्हणजे जे आता आहे ते सत्य सगळं आहे. आणीमुळे पाहायला भेटून राहिलं आणि जे आहे ते सत्य आहे. आणि मला असं वाटत होतं की आपण जे दिवस पाहिले ते आम्ही नाही बघा. कुठल्याही पॅरेंट्सचं असं वाटेल की आपण जे दिवस काढले ते आपल्या लेकरांनी नाही काढायला पाहिजे. सो आय थॉट की मला असं वाटतं AC घेतला मी आणीसाठी, तर काही वाईट नाही केलं. कारण नागपूरची गरमी डेंजर आहे. आम्ही काढला. आम्ही एकच उन्हाळा काढला नाही, कुठे बाबा 4 वर्ष काढले आपण. इथे 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 पण तिथे काय डेंजर तिथे, गरमी होती. तिथे खतरनाक विसरला का होती. आपले ब्लॉग बघ. तुम्ही जर काही जुने ब्लॉग नसेल बघितले नक्की बघा. कारण आम्ही जेव्हा रेंटनी राहत होतो ना, तेव्हा वरती सिंगल रूम होती एक, आणि विचारू नका डेंजर. तुफान आग व्हायची. आम्ही तर छोटासा कूलर होता, त्याला तो दुपट्टा लावायचं. दुपट्ट्यामध्ये ती हवा खाली कशी तरी आमच्यापर्यंत पोहोचायची. खूप कसरत केली आहे. तर आता चहा पिलो आहे गाईज आम्ही आता. आणि आता ते येऊन राहिलेले आहे. आणि चिडचिड करताय झोपायसाठी. आता आपले काम वगैरे झाले सगळे. मी चहाचे भांडे धुवून ठेवले आणि आता मी जे काम केलं आहे तुम्हाला दाखवतो मी काय काम केलं आज. बघा, हे सुट्टीच्या दिवशी आम्ही असे कामं करत असतो. इथे जे आहे हा होल होता, हा पुन्हा पॅक केला आहे. इथे सगळे ब्लॅक डॉट हे तुम्हाला जे दिसून राहिले नाही, हे सगळे मी पॅक केलं आहे. फुटलं होतं इथलं पण फुटलं होतं, ते पण पॅक केलं आहे. आणि आता हे राऊटर जे आहे आपलं हे चेंज होणार आहे. आपण जे नवीन राऊटर आणलं आहे ते राऊटर लागेल इथे. हे बघा, हे कामझाम केलं मी. आणि आमचा जो ACचा डक आहे ना, हा थोडासा आवाज करून राहिला आहे. तर माहिती नाही हा आवाज नॉर्मल आहे की नाही, ते दाखवावं लागेल. सो लेट्स सी. चला, तो आता येऊन जाईल तो. One eternity later. तर मगाशी आता थोडा वेळ झाला एलेक्सा सांडली होती जोऱ्याने खाली, पण होप की जिवंत आहे, काही झालं नाही आहे. चुकून ते पडली ते. सो माहीत नाही ते कशी काय पडली. तर पडत तर नाही ते कधी, पण ते चुकून पडली. आपले दोन्ही बॉक्सेस पडले आहे. खूप एक्सायटेड आहे मी. अभी मजा आएगा ना भिडो. की राउटर कधी लागते, कधी त्याला कॉन्फिगर करतो मी, कधी ॲप त्याचा यूज करतो. कारण की Wi-Fi 6 वाला राउटर आहे
आणि आपण सगळं रेडी करून आणलेलं आहे, जे स्लीव्ज वगैरे असते, कारण की आम्हाला ना परफेक्शन पाहिजे. बाबूराव जो आहे हा बाबूराव कधी कधी डिस्कनेक्ट होते. त्याला एक स्ट्रॉंग नेटवर्क पाहिजे, जे वायफाय 6वाला आहे आणि वायफाय 6 आपल्या राऊटरवर आहे. सो खूप दिवसाचा मी पाहत होतो, ॲमेझॉन ओपन करायचो, पाहायचो, म्हटलं यार कधी घेऊ. पण माझे आणि जान्हवीचे विचार सारखे आहे, त्याच्यामुळे ती म्हणे की घेऊन घे, कारण की ते खूप घाण झालं होतं ते. तर ते सेटअप केलं पूर्ण एकदा, आणि आता पेंट आणि ते प्रिंट मारून पूर्ण क्लीन दिसेल. एक म्हणजे कसं एक परफेक्ट दिसलं, थोडंसं छान वाटते. घर आपलं आहे, छोटं काऊन नाही असो तरी परफेक्ट ठेवणं आपलं काम आहे. जसं होते तसं आपण करत राहू. चला, तर तो येईल, तुम्हाला दाखवतोच मी काय कसं कन्फिगर करतात. A few moments later. पासवर्ड कुठलं? पासवर्ड PASSWRD. अच्छा, तो वाला आहे का, म्हणजे हा नाही टाकायचा ना? PASSWRD. नेक्स्ट करा. देन वायफायचं नाव आणि पासवर्ड टाका त्याच्यावर. बरोबर. हे बँड काय? बँड स्टिअरिंग आहे ते. बँड स्टिअरिंग म्हणजे हे असून बहुतेक SID नेम त्याच्या टाका, जे होतं. कोणत्या साईडनी बसवत आहे? हे आता तिथे मधातच. आणि आपलं फायनली राउटर बसलेलं आहे इथून एक नंबरपैकी. फायनली आता हे सगळं सेटअप करावं लागणार आहे इकडे. आता पडद्याचं काम चालू आहे इकडे. One hour later. तर फायनली गाईज आता काम झालं आहे माझे, आणि आता इकडे वाजले आपले, हे वाजले 9:45 वाजत आहे. अन्हाऱ्याचं पण जेवण झालेलं आहे. आता मी जस्ट ते आले होते, तुम्ही बघितलं पडदा लावला आहे. पडदा थोडासा तेढा लागला आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण की AC फ्लिप जे उघडते ना, आता क्लिनिंग चालू आहे, ते आम्हाला वाटत होतं थोडंसं लागेल त्याला, पण लागत नाही. थोडासा किंचित असा तेढा झाला, पण तुम्हाला दिसत नसेल. लागला परफेक्ट, नसल्यापेक्षा असलेलं बरं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं राउटर कसं लागलं ते दाखवतो तुम्हाला. तर गाईज राउटर फायनली लागलेलं आहे, आणि मी हे केबलिंग मी केली आता स्वतः परफेक्ट लावला आहे. आणि हा जो राउटर आहे तो थोडासा याचा आहे, म्हणजे जीपॉनवाला राउटर आहे. बघू शकता 4 अँटिनाचा आला आहे. हे स्लीव्ज पण मीच आणली, आज सकाळी गेलो तो स्लीव्ज आणायला, आणि हे केबलिंग पण मीच केली आहे, कारण की सगळं नीट अँड क्लीन पाहिजे. बघ ना कसं केलं आहे, एकदा बघ. चांगलंच केलं असेल ते, मला गॅरंटी. आणि मला आवडत नाही. नाही. हां, आणि फायनली तू परमिशन दिली. इकडून बघ. छान हे बघ. एकदम नीट. हा असं ठीक आहे आता, की एकदम पसारा नाही दिसत. ते क्लिप्स कामात आल्या, पण छान झालं. क्लिप्स व्यवस्थित सेटल झालं. तो वरचा कॉर्नर आहे तो कोपरा, तो त्याला करावं लागते. करतो ते घाण दिसून झालं आहे ते. आणि हे बघ इथे सगळं फुटलं, तर सगळं भरलं मी. फक्त आता पेंट आणायचं आहे. इकडून लावलं ना, हे इथले लावलं आपण, इथे पुन्हा क्लीन करून टाकलं. फक्त आता पेंट आणून थोडंसं पेंट करायचं आहे. आणि चलो, तर हे काम झालं. आज आमच्यासाठी जेवणात आम्ही कंदमुळे खाणार आहे. अबे साले. आणि कंदमुळे खाणार आहे आम्ही आज फक्त जेवणामध्ये. काय म्हणते त्याला, रताळे आहे, कारण की दुपारी सकाळचं जेवण केलं मी दुपारी, कारण की दुपारी मी जेवलोच नव्हतो. A few inches later. तर गाईज आता नागपूरचा वेदर असा झालेला आहे, बाहेर मस्त थंडा पाऊस चालू आहे बघा.
आवाज बघू शकता विजा होऊन राहील. फुल झणझणीत पाऊस चालू आहे, एक नंबर. विजा पाहू शकता असं फुल विजा चालू आहे, एक नंबर विजा. आज मोसम असा आहे, आमच्या कॅनोपीवर पाणी पडते तर पूर्ण विजा म्हणजे पूर्ण पाण्याचा आवाज येतो. ते बघा आता लाईट जाणार आहे. चड्डी बनवून पाहू नका माझ्या तुम्ही. आणि इथे भयंकर झाला आहे, पण दिसतच नाही यार. पूर्ण काळा, पूर्ण अंधार झालेला, भयंकर बिलकुल. आणि विजा तर हे जेव्हा अरे आज एवढा भयंकर पाऊस चालू झाला आहे नागपूरमध्ये, त्या नागपूरची साईडला पूर्ण आतापर्यंत कधीच लाईट गेली नाही. पूर्ण नागपूर बंद झालं आहे बा. एक वीज झाली पूर्ण नागपूर बंद आणि ते पूर्ण वाईट झालं आहे, दुःख झालं आहे पूर्ण. हे थेंब बघा किती मोठे मोठे आहे. थेंब बघा किती मोठे मोठे आहे, गारा पडल्यासारखे थेंब आहे. अरे थेंब किती मोठे मोठे आहे ग. जबरदस्त पाऊस येतो. तुम्ही जरा दुपारी पाहिलं असतं ना. मम्मा तिकडे बघा ना. आणीचा पहिला पाऊस. नाही इकडे बघ आणि आणि इकडे बघ लुक ॲट मी. आणि जाऊ दे वाट. आणीचा पहिला पाऊस.